नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र पंढरपूर येथे धर्मशाळा बांधकामासाठी आजीवन सभासद करारपत्र एक वीट माझ्या कष्टाची या न्यायाने श्री व्यंकटजी गोत्रम साहेब प्रसिद्ध उद्योजक आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे छत्रपती संभाजीनगरचे मार्गदर्शक त्यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई विठ्ठलराव गोत्राम यांच्याकडून 1,00,000 रुपये त्यांनी आजीवन सभासद पंढरपूर येथील धर्मशाळेसाठी 1,00,000 देणगी दिली. विशेष म्हणजे गोत्रम साहेबांनी 1,00,000 रुपये दिलेच, त्याचबरोबर संभाजीनगर शहरातील अनेक सद्भक्तांकडून देणगी सुद्धा जमा करून या धर्मशाळेसाठी सहकार्य केलं. तशाच प्रकारे महाराष्ट्रातील सर्व सद्भक्तांनी सढळ हस्ते पंढरपूर नगरीमध्ये तीर्थक्षेत्र या ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी धर्मशाळेसाठी आपण सढळ हस्ते मदत करावी अशी विनंती आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. आजीवन सभासद करारपत्र आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र यांच्याकडून करून देण्यात आलेले आहे. रामकृष्ण हरी माऊली. तया नाम दान दान जे मोक्ष निधानाचे अजन, माझी धर्मशाळा माझे योगदान एक वीट माझ्या कष्टाची या न्यायाप्रमाणे सौभाग्य चंद्रभागाबाई विठ्ठलराव गोत्रम, निमगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड यांनी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडं पंढरपूर नगरीमध्ये उभारण्यात येणाऱ्या धर्मशाळेच्या बांधकामासाठी आजीवन सभासद या उपक्रमाअंतर्गत 1,00,000 रुपये देणगी धर्मशाळेच्या बांधकामासाठी दिली आहे. त्याबद्दल सर्वानुमते हे करारपत्र करण्यात येत आहे. या आजीवन सभासद उपक्रमात सहभाग घेऊन सहकार्य केल्याबद्दल सदर सद्भक्ताच्या स्वकुटुंबास आजीवन स्वरूपात धर्मशाळेमध्ये मोफत राहण्याची व्यवस्था संस्थेकडून आयुष्यभर करण्यात येईल. आपण दिलेली देणगी बदल समस्त आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून आपले हृदयपूर्वक आभार व्यक्त आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या जीवनात सदैव सुख शांती समाधान देवो हीच भगवंत चरणी विनम्र प्रार्थना. आजीवन सभासदाबाबत पात्र सद्भक्तांना पंढरपूर येथे राहण्यासाठी येण्यापूर्वी संस्थेकडे पूर्व सूचना देणे बंधनकारक राहील. तसेच संस्थेकडून आजीवन सभासदाबाबत ठरवण्यात आलेले नियम व अटी बंधनकारक असतील. संस्थेचे सभासद संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परमपूज्य रामराव विठ्ठलराव पांगरेकर, सचिव श्री व्यंकटी तातेराव जाधव, सहसचिव प्रभाकर आनंदराव पुयेड, कोषाध्यक्ष शिवार कैलास मदमवाड आणि सदस्य प्रवीण विठ्ठलराव रोतुलवाड, संतोष माधवराव कदम, गुलाब बळीराम उबाळे, हरिनाम गोविंदराव कदम, त्रिमुख दत्ता एडके, भगवान मारुतराव गायकवाड इत्यादींनी हा करारपत्र करून देण्यात आलेले आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम सर्व सद्भक्तांनी आणि दानशूर व्यक्तींनी आजीवन सदस्य होऊन धर्मशाळेचा आवश्यक लाभ घ्यावा आणि धर्माच्या रक्षणासाठी धर्मप्रचारासाठी आणि गोरगरीब वारकऱ्यांच्या सोयीसाठी धर्मशाळेमध्ये सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती. खोकला येते. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने पंढरपूर नगरीमध्ये धर्मशाळा बांधकामाचे काम प्रगतीपथावर आहे. रामकृष्ण हरी माऊली. तया नाम जान दान जे मोक्ष निधानाचे अजन, माझी धर्मशाळा माझं योगदान एक वीट माझ्या कष्टाची या उक्तीप्रमाणे आजीवन सभासद करारपत्र श्रीमती श्री सौभाग्यवती
चंद्रभागाबाई विठ्ठलराव गोत्राम, राहणार निमगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड यांनी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून पंढरपूर नगरीमध्ये उभारण्यात येणाऱ्या धर्मशाळेच्या बांधकामासाठी आजीवन सभासद या उपक्रमांतर्गत 1,00,000 रुपये देणगी धर्मशाळेच्या बांधकामासाठी दिलेली आहे. त्याबद्दल सर्वानुमते हे करारपत्र करण्यात येत आहे. या आजीवन सभासद उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य केल्याबद्दल सदर सद्भक्तांच्या स्वकुटुंबास आजीवन स्वरूपात धर्मशाळेमध्ये मोफत राहण्याची व्यवस्था संस्थेकडून आयुष्यभर करण्यात येईल. आपण दिलेली देणगी बदल समस्त आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून आपले हृदयपूर्वक आभार. भगवान पंढरीस पांडुरंग परमात्मा आपल्या जीवनात सदैव सुख, शांती, समाधान देवो हीच भगवंत चरणी विनम्र प्रार्थना. आजीवन सभासदाबाबत पात्र सद्भक्तांना पंढरपूर येण्यापूर्वी संस्थेकडे पूर्ण सूचना देणे बंधनकारक राहील. तसेच संस्थेकडून आजीवन सभासदाबाबत ठरवण्यात आलेले नियम व अटी बंधनकार असतील. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य रामराव विठ्ठलराव पांगरेकर, सचिव व्यंकटराव तातेराव जाधव, सहसचिव प्रभाकर आनंदा पुयेड, कोषाध्यक्ष शिवहार कैलास मदमवाड, सचिव सदस्य प्रवीण विठ्ठलराव रोतुलवाड, सदस्य गुलाब बळीराम उबाळे, सदस्य हरिनाम गोविंदराव कदम, सदस्य संतोष माधवराव कदम, सदस्य त्रिमुख दत्ता येडके आणि सदस्य भगवान मारुती गायकवाड यांनी करारपत्र करून गोत्रमसराला आणि त्यांच्या कुटुंबाला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तशाच प्रकारे अनेक भाविक भक्तांनी आजीवन सभासद होऊन धर्मशाळेमध्ये आपल्याला कायमस्वरूपी राहण्यासाठी सर्वांनी आजीवन सभासद व्हावं आणि माझी धर्मशाळा माझं योगदान, माझी एक वीट माझ्या कष्टाची या न्यायाप्रमाणे आपल्या उत्पन्नातून एक तरी पैसा धर्मासाठी, धर्माच्या कार्यासाठी सर्वांनी देऊन योगदान करावं आणि धर्मशाळेसाठी सर्वांनी सढळ मदत करावी असे आवाहन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. असे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीपत्रक चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर यांनी आपल्यासमोर सादर करीत आहे. सर्व भावी भक्तांनी या व्हिडिओचा आवश्यक लाभ घेऊन त्या धर्मकार्यासाठी सढळ हस्ते मदत करावी ही नम्र विनंती.